नमस्कार मंडळी. सध्या वुमन्स वर्ल्ड कप सुरू आहे आणि त्याचे सगळे हायलाइट्स आपण काही व्हिडिओजच्या माध्यमातून रोज बघणार आहोत. निदान भारताची जेव्हा मॅच आहे तेव्हा तर आपण नक्की बघणार आहोत. क्विक तुम्हाला माहिती देते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारत विरुद्ध श्रीलंका अशी सलामीची कालची पहिली मॅच गुवाहाटीमध्ये ही मॅच झाली. दुपारी 3 वाजता ही मॅच सुरू झाली आणि अर्थातच ज्या पद्धतीने मॅच होती ती खरोखर कौतुकास्पद होती. महिलांच्या टीमनं अप्रतिम असा विजय संपादित केला. श्रीलंकेविरुद्ध 59 धावांनी विजय मिळवलेला आहे. 270 धावांचा पल्ला भारतीय टीमनं गाठला. श्रीलंकेनं खरं तर टॉस जिंकला आणि आधी गोलंदाजी करणार असा निर्णय घेतला. मग भारत 47 षटकं 8 बाद 259 धावा करत विजयी झालेला आहे. भारताकडून अमनज्योतनं सर्वाधिक धावा केल्या. त्या तिच्या धावा 57 आहेत. तिने 56 बॉलमध्ये 57 धावा केल्या आणि दीप्तीनं पाठोपाठ 53 धावा केल्या. या दोघांनी मिळून 103 धावांची भागीदारी केलेली आहे आणि तीच या गेमसाठी निर्णायक ठरलेली आहे. खरं तर आधी आली स्मृती मंधना, पण तिला यावेळेला जास्त रन्स काढता आले नाहीत आणि ती लवकर बाद झाली. तो एक पहिला धक्का भारतासाठी होता. मग त्यानंतर प्रतिका आणि हर्लिन यांनी थोडा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिका आऊट झाली आणि त्यानंतर लगेचच काही अंतराने खूप विकेट्स गेल्या आणि मग आपली जी परिस्थिती झाली होती ती 124 रन्सला 6 बाद अशी परिस्थिती झाली होती. त्यानंतर मात्र अमनज्योत आणि दीप्ती आल्या आणि अमनज्योत आणि दीप्तीनं साधारणपणे 103 धावांचा टप्पा पार केला. 57 धावा आणि दीप्तीनं 53 धावा आणि त्यामुळे त्या दोघींनी डाव सावरला आणि अप्रतिम अशी कामगिरी करत भारताला विजय संपादित करून दिला. जसं आपण बघतोय की यावेळेला खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आपल्या सगळे टीम प्लेयर्स आणि त्यामुळे कदाचित यावेळेला आपण विश्वचषकाला गवसणी घालू अशी शक्यता व्यक्त होतीये. या आधीच्या 2 गेम्समध्ये आपल्या महिलांच्या टीमनं खूप चांगलं काम केलेलं आहे, दमदार काम केलेलं आहे. किंबहुना आपण या आधीच्या एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला अगदी काटेकी टक्कर दिलेली होती. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेमध्ये आपले चान्सेस खूप आहेत की आपण विश्वचषकाला गवसणी घालू. आणि तसंही जागतिक क्रमवारीमध्ये आपली भारताची महिलांची जी टीम आहे ती फक्त 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे पहिल्या स्थानावर यायला अजून 2 टीम्स किंवा अजून काहीच विजय आपण दूर आहोत. त्यामुळे यावेळेला आपण क्रॉस फिंगर्स करूया आणि अशी आशा करूया विश्वचषकाला आपली टीम गवसणी घालेल. सलामीचा सामना तर आपण जिंकलेलो आहोत. पुढच्याही काही सामन्यांविषयी असेच आपण बोलत राहणार आहोत. कमेंटमध्ये कालच्या सामन्याविषयीचे काही जर हायलाइट्स असतील, तुम्हाला जे काही विशेष वाटलं असेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.